कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नाहीये. अंतिम उत्तर हे शाश्वतता शेतीमध्ये आणणं हे आहे. एशियन सीड काँग्रेस या एक अतिशय मोठ्या बियाण्यांच्या क्षेत्रातली जी काही संस्था आहे, त्याचं आंतरराष्ट्रीय अधिवेशन एशियन सीड काँग्रेस हे मुंबईमध्ये होतंय. जवळपास 10 वर्षांनी भारताला यजमानपद मिळालेलं आहे. 10 वर्षापूर्वी गोव्याला हे झालं होतं. आणि बियाण्यांच्या क्षेत्रात, सीड्सच्या क्षेत्रातले ज्या सर्व महत्त्वपूर्ण कंपनीज आहेत त्या या ठिकाणी पार्टिसिपेट करतायत. जवळपास 40 देशातनं वेगवेगळ्या प्रकारे बियाण्यांच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगी मी त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडलेला आहे की जे काही आमची बियाणं आहेत त्याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी असली पाहिजे. कारण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की बियाणे उगवत नाहीत, क्रॉप फेलियर होतं, शेतकऱ्यांना खोट्या बियाण्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं, नकली बियाण्यांचा सुळसुळाट असतो. त्यामुळे ब्लॉकचेन पद्धतीनं पुढच्या काळामध्ये बियाण्यांचा सर्व व्यवहार झाला पाहिजे. आणि त्याचसोबत आज वातावरणातल्या बदलांचा जो शेतीवर परिणाम होतोय त्या परिणामाचा विचार करून आपल्याला बियाण्यांच्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन आणलं पाहिजे आणि नवीन प्रकारचे वाढ की जे क्लायमेट रेझिलियंट म्हणजे वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आहे त्या परिणामाला त्याचा सामना करू शकतील अशा प्रकारचं बियाणं आपल्याला तयार करता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने केंद्र सरकार, राज्य सरकार सोबत बियाण्यांच्या सर्व ज्या काही आपल्या कंपनीज आहेत त्यांनी योग्य पद्धतीनं एक कोलॅबरेशन केलं पाहिजे. आता ब्लॉकचेन आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं एक मोठं मिशन महाराष्ट्रात आपण सुरू केलेलं आहे, AI इन ॲग्रिकल्चर. त्याचाही फायदा या कंपन्यांना घेता येईल. मी पद्मश्री राहीबाई कोपरे यांचा देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की त्यांनी कशा प्रकारे पारंपरिक भारतीय बियाण्यांना त्या ठिकाणी त्याचं संवर्धन केलं. त्यामुळे पारंपरिक भारतीय बियाणे आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधून वातावरणातल्या बदलामध्ये चांगल्या पद्धतीचं पीक येईल अशा प्रकारची बियाणे तयार करणं, अशा प्रकारचे वाण तयार करणं या संदर्भात संपूर्ण या ठिकाणी विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. खूप चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीज, नवीन वाण या ठिकाणी किंवा ते तयार करण्याचे कोलॅबरेशन्स हे या काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहेत आणि म्हणून त्याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. 25 लाख हेक्टर जमिनीवरती आपण नैसर्गिक शेती करायचं ठरवलेलं आहे. यापूर्वी राजभवनामध्ये देखील एक मोठा कार्यक्रम झाला होता. त्या दृष्टीने काय सर वाटतं? निश्चितपणे मी सगळ्या सीड कंपनीजला ही विनंती केली आहे की आज केमिकल्सच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात आपली जमीन जी आहे ती त्या ठिकाणी बंजर होते, जमिनीचा पोत खराब होतोय, जमिनीची उत्पादकता कमी होते, क्षमता कमी होते. आणि म्हणून आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे आपल्याला नैसर्गिक शेतीचं मिशन दिलंय त्या मिशनच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 25 लाख हेक्टर जमीन ही नैसर्गिक शेतीखाली आणायची आहे. आणि म्हणून या सर्व सीड कंपनीजला मी विनंती केलेली आहे की त्यांनी नैसर्गिक शेतीची तत्व आणि त्यांचे वाण, त्यांचं बियाणं याची सांगड घालून आमच्या सोबत काम करावं, तशा प्रकारचं बियाणं त्यांनी तयार करावं अशा प्रकारची विनंती त्यांना केली. कर्जमुक्तीसाठी नेमके काय उपाययोजना करण्यात येईल? कारण कर्जमाफी केली जाते, उद्धव ठाकरे सरकारने पण केली होती. 5 वर्षात पुन्हा त्याहून अधिक शेतकरी आता कर्जमाफीची मागणी करतात. या एकंदरीत सायकल मधून कशी सुटका होऊ शकते? म्हणूनच आपण प्रत्येक वेळी हे सांगितलंय की कर्जमाफी महत्वाचीच आहे, पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नाहीये. अंतिम उत्तर हे शाश्वतता शेतीमध्ये आणणं हे आहे. आणि त्याकरता शेती फायद्याची झाली पाहिजे. त्याकरता आमचं जे काही उत्पादनाचं खर्च आहे तो खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे हाच याच्यावरचा उपाय आहे. आणि तो जर आपल्याला करायचा असेल तर चांगले वाण आपल्याला लागतील, नवीन शेती पद्धत आपल्याला लागेल, मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन करावं लागेल, शेतीच्या नवीन टेक्निक्स वापराव्या लागतील. त्या दृष्टीनं आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प किंवा वेगवेगळे प्रकल्प, स्मार्ट सारखे प्रकल्प जे हातामध्ये घेतले आहेत ते एक प्रकारे
शाश्वत शेती तयार करायची आणि शेतीची व्हॅल्यू चेन तयार करायची हा आपला प्रयत्न आहे. पालघर या प्रकरणानंतर आता विरोधकांचा असा आरोप आहे की त्यावेळेस तुम्ही जो आरोप केले होते त्या आरोपांना भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. रोहित पवार, संजय राऊत अशा अनेक नेत्यांनी आता जेव्हा तुमच्यावर आणि पक्षावर टीका जोडतात. पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे, पण तरीही मी माहिती घेतली, मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एक तर हे जे आरोप लावतायत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाही, तोपर्यंत ते चांगले होते. आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले. पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे.